आरक्षणासाठी शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची केलेली मागणी ही स्वागतार्ह असल्याचं मत राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय। तर काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या संदर्भात शरद पवारांची भेट घेतल्याचं सुद्धा छगन भुजबळ म्हणाले। यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आपल्या सोबत आहेत। सर, आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते शरद पवारांच्या घरी पुण्यामध्ये आंदोलन केलं आणि बाहेर येऊन पत्रकार परिषद घेताना शरद पवार म्हणाले की मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की सर्वपक्षीय बैठक घ्यावी। याआधी सुद्धा सर्वपक्षीय बैठक झालेली होती, त्यामध्ये मात्र विरोधक गैरहजर होते। सन्माननीय पवार साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं ते योग्य आहे आणि आज त्यांनी जे सांगितलं की ठीक आहे की मुख्यमंत्र्यांना ते बोलणार आहेत आणि सर्वपक्षीय मीटिंग घ्या। मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी सांगणार आहे की सर्वपक्षीय मीटिंग म्हणजे फारच मोजक्या लोकांची घ्यावी, ज्याच्यामध्ये मोकळेपणानं सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलता येईल। उगीच 50 आणि 25 आणि 100 लोक बोलून मग त्याला जे काय योग्य न्याय त्या मीटिंगला मिळत नाही। मी पवार साहेबांच्या आजच्या स्टेटमेंटवर जे काय बोलायचं त्या स्टेटमेंटचं मी स्वागत करतो आणि लवकरात लवकर जे आहे ओबीसीला धक्का न लावता ह्या राज्यातील या मारामाऱ्या या दुश्मनी थांबतील कसं यासाठी या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत अशी माझी विनंती। राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।